नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवरात्र स्पेशल खास उपवासाचे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या आवडीचे हे साबुदाणा वडे बघताक्षणी तोंडाला पाणी येणारे। अगदी आपण उपवास जरी नसेल तरी हे साबुदाणा वडे बनवून खातो। मस्त छान वरून कुरकुरीत आतून छान हे मुलायम साबुदाणा वडे बनवून तयार होतात। रेसिपी अगदी सोपी आहे। परफेक्ट प्रमाण घेऊन बनवला आणि काही टिप्स फॉलो केल्या म्हणजे आपले तेलात न फुटणारे छान असे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकता किती छान असे हे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल। मस्त छान हे फुगलेले साबुदाणा वडे कमी तेलकट बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकता इथं त्याला अजिबात तेल लागत नाही, म्हणजे आपले छान असे मस्त कुरकुरीत कमी तेलकट तेलात न फुटणारे हे साबुदाणा वडे बनवून तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक बाउल घेतलेला आहे। आता इथं मी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। 1 वाटी साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्यामध्ये भिजण्यासाठी पाव वाटी पाणी टाकलं होतं। साबुदाणा भिजवताना जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पाणी जास्त मुरतं आणि मग या साबुदाण्याचे वडे तेलात फुटतात। त्यामुळे साबुदाणा भिजवताना पाणी हे कमीच घालायचं आहे। 4 ते 5 तास साबुदाणा छान असा भिजतो, नाहीतर तुम्ही रात्रभरही साबुदाणा भिजवून घेऊ शकता। आता इथं मी 1 वाटी जाडसर वाटलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धा चमचा जिरं घातलं आहे। इथं मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आता तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आहे। 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। 1 वाटी साबुदाण्यासाठी इथं 3 उकडलेले बटाटे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे बटाटे तुम्ही हाताच्या साहाय्याने मॅश करून घालू शकता किंवा मग खिसणीच्या साहाय्यानेही मॅश करून घालू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तुम्ही इथं मिरची पावडरही घालू शकता। आता हे सगळं मिश्रण मी हाताच्या साहाय्याने असं मॅश करून घेते आणि आपल्याला छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण जो उकडलेला बटाटा घातला आहे तो बटाटा उकडून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच यामध्ये मॅश करून घालायचा आहे, म्हणजे आपले या वड्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहतं आणि हे वडे तेलात अजिबात फुटत नाहीत। आता इथं मिश्रण सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। तर आपण याचे वडे बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी एक प्लेट घेतलेली आहे। आता तुम्हाला ज्या साईजचे वडे बनवायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही इथं बनवून घेऊ शकता। हे वडे बनवताना छान असे या तळहाताच्या साहाय्याने असे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे हे वडे छान असे कुरकुरीत बनवून तयार होतात, तेलात अजिबात फुटत नाहीत। या पद्धतीने इथं मी साबुदाणा वडा बनवून घेतला आहे। याच पद्धतीने इथं मी सगळे साबुदाणा वडे बनवून घेते। सगळे साबुदाणा वडे इथं मी बनवून घेतलेले आहेत। आता तुम्ही हे वडे 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। ज्यावेळेस तुम्हाला खायचे त्यावेळेस तुम्ही तळून खाऊ शकता। तर वडे आपले तयार आहेत, आपण हे तळून घेऊयात। त्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल इथं मी गरम करायला आधीच ठेवलं होतं। आता तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि वडे तळतानाही आपल्याला मीडियम गॅसवरतीच वडे तळायचे आहेत, म्हणजे छान असे कुरकुरीत हे वडे बनवून तयार होतील। जर तुम्ही फास्ट गॅसवर हे वडे तळले तर वरून छान त्याला कलर येईल, पण आत असे कच्चेच राहतील। वडे हे तेलात सोडले की आपल्याला लगेच पलटायचे नाहीत, 1 मिनिट असेच ठेवायचं। 1 मिनिट झालं की मग वडे आपण पलटी करायचे आहेत। छान असा या वड्यांना सोनेरी रंग आलेला आहे। आता इथे मी हे काढून घेते आणि याच पद्धतीने इथे मी सगळे वडे तळून घेते।
जरी यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तरी हे वडे अजिबात कुरकुरीत बनत नाहीत आणि अतिशय तेलकट बनून तयार होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात जर तुम्ही हे वडे बनवले तर खूप छान असे हे वडे बनवून तयार होतील. आपले इथे छान असे साबुदाणा वडे इथं मी सगळे तळून घेतलेले आहेत. बघू शकता इथं आपले हे साबुदाणा वडे बनवून तयार आहेत. अगदी छान असे हे कुरकुरीत, खमंग, आतून छान मऊ असे बनवून तयार झालेले आहेत. इथं मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त वरून छान असे कुरकुरीत, आतून छान असे मऊ हे वडे बनवून तयार झालेले आहेत. गंमत म्हणजे उपवासाचा कोणताही पदार्थ बनवायला अतिशय कमी वेळ लागतो. या अगोदर इथं मी उपवासाची इडली सांबार कशी बनवायची, त्यासोबत उपवासाची पुरी भाजी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन बघू शकता. या पद्धतीने परफेक्ट प्रमाणबद्ध तुम्ही साबुदाणा वडे बनवले की तुमचे मस्त छान असे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार होतील. रेसिपी कशी वाटली, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.